माणसाच्या जीवनात जर विचार केला तर क्रोध किंवा राग यांचा काहीच उपयोग नाही. आजपर्यंतचा विचार केला तर क्रोधाने बऱ्याच माणसांचे नुकसान झाले आहे. अशा या क्रोध आणि रागावर नियंत्रण मिळवण्याचा उपाय. क्रोध आणि रागावर नियंत्रण मिळवण्याचे अनेक उपाय आहेत. त्यातला तिसरा उपाय म्हणजे परमेश्वरी इच्छेचा आदर करा. परमेश्वरी इच्छेचा आदर ठेवा. समाधान माना. ठेविल्यानंतर तैसेच राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. आपण कधी चॉकस बुद्धीने आपणास राग येण्याच्या कारणांचा शोध घेतलाय का? आपणास मुख्य कारण आढळेल. आपल्या आशा, इच्छा, आकांक्षा. मी एखादी घटना, गोष्ट विशिष्ट प्रकारे व्हावी अशी इच्छा बाळगतो, ती त्यानुरूप होत नाही. स्वाभाविकपणे मला राग येतो. जेव्हा आपला अपेक्षाभंग होतो तेव्हा आपणास राग येतो. आपण मनावरचे नियंत्रण गमावतो. सर्व राग, क्रोधाचे मूळ येथेच सापडते. मला एक ठराविक प्रकारे जेवण मिळण्याची अपेक्षा असते. पुढे जर भलतेच काही आले तर मी उद्विग्न होतो. पण जर आपणास कळले की घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर परमेश्वराचेच नियंत्रण आहे, ते त्याच्या इच्छेनुरूप घडत असते, त्याच्या इच्छेत माणसाच्या हिताचाच विचार आहे, तर मात्र आपण राग सोडून द्याल. ही कुवत फक्त ध्यानाच्या सरावानेच येते. म्हणून रोज ध्यान करा. काही क्षण का होईना परमेश्वराच्या इच्छेबाहेर झाडाचे पानही तसूभर देखील हालणार नाही. जरी बाह्यांगी विरोधाभास वाटला तरी त्याच्या कृतीत आणि इच्छेतच मानवाचे हितच आहे. सरावानंतर आपण या टप्प्यावर निश्चितपणे पोहोचाल की कोणत्याही प्रकारची घटना, वादळे आपणास विचलित करून क्रोध निर्माण करणार नाहीत. खालील गोष्ट यास बळकटीच देते. एक शास्त्रज्ञ आपल्या प्रयोगशाळेत वायुभारमापकाद्वारे वायुभाराच्या परिणामांचा अभ्यास करीत होता. रोज प्रयोगशाळेत येऊन काही नोंदी घेत असे. अशा प्रकारे सुमारे 20 वर्ष त्याने अनेक नोंदी केल्या होत्या. टिपणे ठेवली होती. संकलित नोंदी त्याने प्रयोगशाळेतच ठेवल्या होत्या. त्या नोंदीच्या आधारे तो एका सिद्धांतास येऊन पोहोचला होता. संशोधन कार्य संपत आले होते. एक दिवस प्रयोगशाळेत येऊन त्याने काही नोंदी घेतल्या आणि तो आपल्या ऑफिसमध्ये आला. त्याची नेहमीची कामगार सेविका रजेवर गेली होती. तिच्याऐवजी बदली सेविका आली होती. नव्या सेविकेस या शास्त्रज्ञाच्या ऑफिसमध्ये बरेच जुनाट कागदपत्र अस्ताव्यस्तपणे टेबलावर पडलेले दिसले. स्वच्छता करण्याच्या निमित्ताने ते तिने सर्व गोळा केले आणि जाळून टाकले. शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत आला. आपले कागद शोधू लागला. सेविकेने त्याला माहिती पुरवली. सफाई करताना मी जाळून टाकली रद्दी. सेविकेच्या उद्गाराने शास्त्रज्ञ अवाक झाला. सुन्न झाला. त्याला काय बोलावे हेच सुचेना. त्याच्या 20 वर्षाच्या मेहनतीवर पाणी पडले होते. श्रम फुकट गेले होते. त्याच्या तोंडून फक्त उद्गार बाहेर पडले. ईश्वरेच्छा बलियसी. परमेश्वरा तुझी लीला अगाध. तुझी इच्छा दुसरे काय. थोड्याच अवधीत झालेल्या घटनेत परमेश्वराच्या दयाळूपणा आणि कृपेचे प्रत्यंतर त्यास आले. दुसऱ्या दूरवरच्या देशातील शास्त्रज्ञही याच विषयावर अभ्यास करीत होते. त्यांचे संशोधन कार्य पूर्ण होऊन त्याचा प्रबंध प्रसिद्ध झाला होता. आपल्या शास्त्रज्ञाच्या कार्याचे मूल्य शून्य झाले होते. त्याच्या प्रबंधाचा काहीच उपयोग होणार नव्हता. जर सेविकेने ते कागद जाळले नसते तर या महाशयांना नोंदीवरून प्रबंध निर्माण करून प्रसिद्ध करण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर किचकट आकडेमोडी करीत श्रम आणि पैसा खर्च करावा लागला असता आणि त्याचा काहीच उपयोग झाला नसता. या खटाटोपातून तो वाचला होता. प्रत्येक घडणाऱ्या घटनेपाठीमागे परमेश्वराचा निश्चित हेतू असतो. तो काय असतो हे समजतेच असे नाही. त्याचे अनुमान काढणेही शक्य नसते. पण प्रत्येक घडणाऱ्या घटनेमागे अंतिम सदुहेत असल्याबद्दल भरवसा ठेवणेच योग्य होईल. अशा भावनेमुळे आपण आपल्या क्रोध व भावनेवर नियंत्रण आणू शकू. समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी मनाचे श्लोक यामध्ये म्हटले आहे. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे. मती म्हणते खेद मानी वियोगे. जय जय रघुवीर समर्थ. वरील माहिती आवडली असेल तर मनोरंजन या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून पुढील माहिती आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.